नाशिक हादरले. भाजप नेते उद्धव निमसे यांच्या गटाच्या हाणामारीत युवकाचा मृत्यू. नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात बैलपोळा सणाच्या दिवशी झालेल्या 2 गटातून निर्माण झालेल्या हाणामारीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे वय वर्ष 28 याचा शुक्रवारी दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून भाजप नेते आणि माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी नांदूर नाका परिसरात निमसे गट आणि धोत्रे गट यांच्यात वाद झाला. या वादाचं रूपांतर रस्त्यावर चक्क हाणामारीत झालं. निमसे गटाने केलेल्या हाणामारीत राहुल धोत्रे गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सलग उपचार सुरू असतानाही त्याचा मृत्यू झाला. घटनेदरम्यान झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निमसे गटातील काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपी आणि त्याचे काही साथीदार फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. राहुल धोत्रेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही राहुलचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे. रुग्णालय परिसरात कुटुंबीय आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. त्यांना अटक कधी करणार आहे? 48 तास ते बोलले. 48 तास. आता आपण काय करणार? उद्या 10 वाजेपर्यंत काय रिपोर्ट मिळणार ते आपल्याला देणारच. आपण उद्या 9:30-10 वाजेच्या आसपास बॉडी ताब्यात घेणार सकाळी. बरोबर आहे? रिपोर्ट निर्णय घेणार. तर आपण त्याच्यामध्ये त्यांचा रिपोर्ट आपल्याला येणारच आहे. मग ते आपण ठरवायचं. 48 तासात तो अटक नाही झाला, मग काय करायचं? मग ते आपण रस्त्यावर उतरायचं. परत रस्त्यावर उतरायचं. काही अडचण नाही त्याबाबत. मी तर तुम्हाला हा तुमचा सर्वस्वी अधिकार राजू अण्णाचा. माझं नाव आकाश धोत्रे. आज माझ्या भावाचा राहुल धोत्रेचा निर्घृणपणे खून झालेला आहे. उद्धव बाबुराव निमसे नगरसेवक याच्या आदेशाने त्याच्या कार्यकर्त्यांनी आज माझ्या घरावर हल्ला केला. कोण धोत्रे मिळतील सगळे धोत्रे संपून टाका या आदेश देऊन आज माझ्या भावावर हल्ला झाला आणि त्याचा निर्घृण प्रकारे खून झालेला आहे. त्याचे लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आलेले आहे, तरी पोलीस प्रशासन त्याला अटक करत नाहीये. उद्धव निमसे हा खुलेआम फिरतोय. आमची एवढीच अपेक्षा आहे का त्याला अटक करावं. जोपर्यंत अटक त्याला करणार नाही उद्धव निमसेला, तोपर्यंत आम्ही मृतदेह हातात घेणार नाही व त्याचा अंत्यविधी करणार नाही. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर उद्धव निमसे नगरसेवक याला लवकरात लवकर अटक करावे. मी भरत विटकर, वडार एकता परिषद राज्याध्यक्ष. आज आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून राहुल धोत्रे या युवकाचा जो खून झालेला आहे त्या घटनेच्या संदर्भात डिपार्टमेंटच्या संपर्कात आहोत. परंतु याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे, ज्यांनी राहुलला या कुटुंबावर हल्ला करण्याचा कट केला, त्या निमसे नगरसेवकाला त्या व्हिडिओमध्ये स्वतः त्या ठिकाणी असताना देखील, सगळीकडे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाला असताना देखील पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. खऱ्या अर्थानं या खुनाचा मुख्य जबाबदार हा निमसे नगरसेवक आहे आणि त्याला अटक केल्याशिवाय आम्ही राहुलची बॉडी ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबाची मागणी आहे. आणि म्हणून आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहोत. त्या कुटुंबाची जे मागणी आहे ती राहुल निमसे नगरसेवकाला अटक केल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. आता रात्रीच्या 11 वाजलेले आहेत, तरी देखील या संदर्भातलं प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं आणि त्या निमसे नगरसेवकाला अटक करावी ही आमची मागणी आहे. खरं तर आज आपण बघतो आहोत की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आज एकीकडे आपण बघत आहोत की जशा पद्धतीने मसाजोगचं बीडचं प्रकरण घडलं, तसंच काहीसं आज संदीप देशमुखचं हत्याकांड होतं, तसंच काहीसं हत्याकांड आज राहुल धोत्रे यांचं झालेलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु याला जर आपण बघितलं असेल तर 22 तारखेला गुन्हा घडलेला आहे आणि अद्याप मुख्य जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. हा सिंडिकेट क्राईम आहे. आमची मागणी तीच आहे की संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर MCOC मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या योग्य ते
सेक्शन लागले पाहिजेत. परंतु आज जर आपण बघितलं असेल तर ह्या जे मुख्य आरोपी त्यांना कुठेतरी इंटेरियम साठी पळून जाण्यासाठी मदत करण्यात या पोलीस यंत्रणेचा सहभाग आहे काय असं संशय इथे यायला जागा आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून मग शिवसेनेच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले. परंतु पोलीस प्रशासनावर याच्यावर कुठल्याही प्रकारची लवकरात लवकर कारवाई नाही केल्यामुळे संदर्भित आरोपी पळून गेल्यात यशस्वी झालेले आहेत. आमची मागणी तीच आहे की यांच्यावर संग्रहित गुन्हे कायद्यानुसार मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर संबंधित आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी इथे आहे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.